कृष्णा सातपुते यांच्या एका षटकारासाठी हे प्रेम आहे लेजेंडरी क्रिकेटर अण्णा चव्हाण यांचं, जे कुणकेश्वर पॅकर्सचे संघमालक आहेत. फक्त एक षटकार आणि आंब्याची एक पेटी. एका षटकाराला एक आंब्याची पेटी. फक्त एक षटकार खेचा, एक पेटी घेऊन जा. अण्णा दोन षटकारासाठी काय आहे का ना, एकच. एक षटकार खेचा आणि एक हापूस आंब्याची पेटी तुमची. क्या बात आहे. पाहूया चला, क्रिकेटचा खेळ आहे. आतापर्यंत तुम्ही किती बक्षीस जिंकले आहेत, वेगवेगळी बक्षीस जिंकले आहेत, पैसे जिंकले आहेत, गिफ्ट हॅम्पर जिंकले आहेत. पण तुम्ही तर देवगड नगरीमध्ये आहात, तर आंबा हे सर्वोत्तम गिफ्ट हॅम्पर असणार आहे. ते फक्त कृष्णा सातपुते यांच्यासाठी. एक षटकार आणि अण्णा चव्हाण कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वरचे ओनर यांच्या वतीनं एक आंब्याची पेटी कृष्णा सातपुतेसाठी. चला, सामना सुरू होतोय. नाणेफेक जिंकून अमरसाई गोरखपूर संघाने एक क्षेत्ररक्षक निवडले. आमच्या व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सन्मान होतोय विष्णू लक्ष्मी ज्वेलर्सचे मालक संदीप कुलकर्णी यांचा. मी विनंती करतो बाबा आचरेकर यांना त्यांच्या शुभ हस्ते. चला, सुरू होतोय हा महत्वाचा सामना. सुपर 4 मध्ये जाणारी तिसरी टीम कोणती ते या सामन्याच्या माध्यमातून कळणार आहे. अमरसाई गोरखपूर या संघाकडून गोलंदाज सज्ज होतोय इम्रोज पहिल्या षटकासाठी आणि स्ट्रायकर साइडला फलंदाज आहेत कृष्णा सातपुते, ज्यांनी मागच्या दोन्ही डावांमध्ये षटकार खेचून त्यांच्या डावाची सुरुवात केलेली आहे. आणि पुन्हा एकदा ते सज्ज झाले स्ट्रायकर साइडला. त्यांची साथ देत आहेत ओमकार देसाई नॉन स्ट्रायकर साइडला. मजा येईल या सामन्यामध्ये. दोन्ही महाशक्ती एकमेकांसमोर. आणि पहिलाच बॉलर हा स्ट्रोक खेळला होता मिड विकेटला. क्षेत्ररक्षण गडबडलं. मिळत आहेत या 2 धावा. कृष्णा त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. या अगोदर तुम्ही बक्षिसांच्या माध्यमातून कॅश प्राइज जिंकलंय, बक्षिसाच्या माध्यमातून गृहोपयोगी वस्तू जिंकल्या आहेत, बक्षिसाच्या माध्यमातून तुम्ही कार जिंकली असेल, बक्षिसाच्या माध्यमातून तुम्ही बाईक जिंकली असेल. पण आपण आहोत देवगड नगरीमध्ये आणि कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वरचे अण्णा चव्हाण यांच्याकडून कृष्णा यांच्यासाठी फक्त एका षटकारासाठी एक हापूस आंब्याची पेटी. धावसंख्या 3 झाले. 2 चेंडूचा खेळ संपलाय. लक्षात असू द्या दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी सामना 6 षटकांचा आहे. 6 ओव्हर 4 साइड. डिलिब्रेट म्हणजे त्यांनी स्ट्रोक ऑफर केला का त्याची तपासणी चालू आहे. पंच त्या ठिकाणी कळवतीलच. तर यस, स्ट्रोक ऑफर नाही झाला, बॉल काउंट होणार. बॉल काउंट होणार, राईट लिंगायत सर? बॉल काउंट होणार कारण त्यांनी कुठलीच ऍक्शन घेतली नाही, स्ट्रोक ऑफर केला नाही. त्याचमुळे हा डॉट बॉल. धावसंख्या 2. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 2 झाले. पुढचा बॉल ओव्हर द विकेटनं इम्रोज. इम्रोजला सुद्धा माहिती आहे कृष्णाची टेक्निक, कृष्णाचा अप्रोच, खेळपट्टीचा वावर. म्हणूनच इम्रोज जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो कृष्णाला चेंडू पासून आणि त्यामध्ये आतापर्यंत त्याला यश मिळालेलं आहे. धावसंख्या पोचते 3 आकड्यावर. व्हाईट बॉलची एकदा तर मिळते. घेऊ नका माझ्या कामगिरीवर शंका, या मैदानात वाजेल फक्त माझ्याच नावाचा डंका. कृष्णा सातपुते मिळतो कुणकेश्वर पॅकर्स कुणकेश्वर मिस्टर अण्णा चव्हाण यांच्याकडून एक हापूस आंब्याची पेटी. जास्त काळ वाट पाहावी लागली नाही. पहिल्या षटकातच कृष्णाने आंब्याची पेटी आपल्या नावावर केलेली आहे, ज्यामध्ये मला असं वाटतं 5 डझन आंबे असायला पाहिजेत. काय षटकार खेचला. चला पुन्हा एकदा बॅक टू बिझनेस. पुढचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिडॉन आहे सर्कलच्या आतमध्ये. डावीकडे सरकत त्यांनी बॉल कलेक्ट केला. थ्रो करेपर्यंत मिळते ती एक धाव. कृष्णा आज आपल्या जुन्या अंदाजात परत आलेला आहे आणि पाहताना आनंद होतो त्यांच्या चाहत्यांना. कित्येक वर्षांपासून क्रिकेट खेळत असताना कधी कधी बॅड पॅच येतो, कधी कधी तुम्ही मैदानापासून लांब राहता, पण जेव्हा मैदानात येता तेव्हा तीच दहशत आणि तोच दरारा तुमचा दिसला पाहिजे. आणि आज मागच्या 3 डावांमध्ये कृष्णा सातपुतेचा तो दर्जेदार खेळ
सातत्यानं पाहायला मिळालंय. ज्या कामामुळे त्यांना ओळख मिळाले ते काम षटकार खेचण्याचं आपण सातत्यानं मागच्या 3 डावांमध्ये पाहिलेलं आहे. यावेळेस पाहूया नेमकं काय घडलंय. बॉल तर मागे कलेक्ट झालाय बिहाइंड द विकेट आणि वाईड बॉलच्या या 2 धावा मिळतील. 2 धावा वाढतायत. धावसंख्या पोहोचते 2च्या मदतीनं 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड ओमकार देसाई. आता हा खेळाडू सुद्धा काय कमी नाहीये. या खेळून सुद्धा गेल्या कित्येक वर्षाचं क्रिकेट खेळलेलं आहे. सर्वात महत्वाचं काय मैदानात त्यांचा असलेला बाबर, पण ते थोडेसे आता स्ट्राईक पासून दूर राहिलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की कोणाकडून कसा फायदा उचलायचा. ओमकार देसाई नॉन स्ट्रायकर एंडला थांबणं पसंत करतात कारण नेहमीच मागच्या 2 डावांमध्ये उत्तम सुरुवात कृष्णा सातपुते यांनी दिलेली आहे. धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12. आता जागा सोडली मग मैदान सोडावं लागेल. इम्रोजचं पुनरागमन. कृष्णाचा खेळ पहिल्या षटकात संपला. 12 धावा 1 फलंदाज बाद. कृष्णा बाद झालेले आहेत 9 धावा करत. आणि आता कृष्णा बाद झाल्यानंतर पहिल्या डावामध्ये 34, पुढच्या डावामध्ये 30, एकूण 2 डावामध्ये 64. आणि आता पुन्हा एकदा मैदानाच्या आत दाखल होत आहेत सामनावीर. सातत्याने त्यांनी जिंकलेले आहेत म्हणूनच भरवशाचं दुसरं नाव ताई पॅकर्स. प्रभादेवी पालघर या संघासाठी आज नाही तर गेल्या कित्येक वर्षांपासून करण मोरे मैदानात दाखल होत आहेत. बघा कशा पद्धतीने कृष्णा बाद झाले. त्यांचा तोच खेळ ज्यासाठी ते ओळखले जातात. त्यांचा आवडीचा स्ट्रोक बैठक खेळायचा प्रयत्न होता पण आता अगदी स्टंपवर बॉल हिट झाला आणि त्यानंतर फ्रस्ट्रेशन, त्यानंतर निराशा आणि त्यानंतर आपण बाद झाल्यानंतर संघाचं होणारं नुकसान, या सर्व भावना तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळाल्या. पहिल्या षटकातच त्या मिक्स्ड मोमेंट्स आपण पाहतोय. प्रेक्षकांना दोन्ही संघांना समर्थन द्यायचंय. दोन्ही संघांमध्ये ते त्यांचे आवडीचे खेळाडू आहेत. प्रेक्षक सुद्धा संभ्रमात आहेत की नेमकं समर्थन कोणाला द्यायला हवं. पण कृष्णा सातपुते यांचा एक मोठा चाहता वर्ग आहे पण त्यांना पहिल्याच षटकामध्ये निराशा मिळालेली आहे. पण अजूनही त्यांचा संघ चांगल्या स्थितीत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण मागच्या 2 सामन्यात त्यांनी चांगलाच खेळ करत असताना 2 विजय पूर्ण केलेले आहेत आणि हा विजय पूर्ण करून त्यांना गाठायचे आहे सेमीफायनल. पण पाहूया आता आव्हान अमरसाई गोरखपूर संघाकडून इम्रोजने उचललेलं आहे. धावसंख्या 12. स्टेप आउट झाले पण वेग भन्नाट होता. पुनरागमन होते गोलंदाज इम्रोजचं. थोड्या वेळासाठी तो भरकटला होता पण त्यांनी जसा कृष्णाचा विकेट मिळवला त्यानंतर महागिरी एक्सप्रेस ऑन ट्रॅक आलेले आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि धावसंख्या आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाची 12 धावा 1 फलंदाज बाद. 12 रन्स लॉस ऑफ 1. अजूनही 5 षटकांचं क्रिकेट बाकी आहे. ISPL अफिलेटेड ही टुर्नामेंट म्हणजेच आपण जो काही स्कोर करताय किंवा ज्या काही विकेट्स मिळवत आहेत, ज्या काही झेल टिपतायत किंवा जे काही एफर्ट्स लावतायत त्या सर्व गोष्टींची अपडेट आपण करत आहोत. मिस्टर प्रकाश पराडकर यांच्या वतीने ते अपडेट्स मेंटेन केले जात आहेत. खूप मोठी जबाबदारी प्रकाश पराडकर यांची सुद्धा राहिलेली आहे. नीरजजी घाडे आज आनंदी आहेत. चांगलं क्रिकेट त्यांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा नीरज यांना त्यांचे जुने क्रिकेट म्हणजे अजूनही ते क्रिकेट खेळतातच पण आयोजक ही भूमिका त्यांची आहे. आनंद घेत आहेत या क्रीडा स्पर्धेचा. जिशान गोलंदाजीसाठी येत आहेत अमरसाई गोरखपूर या संघाकडून. तसेच आमचे मिस्टर योगेशजी पारकर ज्यांनी देखील क्रिकेटला पसंती देत असताना, क्रिकेट खेळत असताना देवगडमध्ये क्रिकेट कशा पद्धतीनं वाढेल, आयोजन करत असताना आपण कशा पद्धतीने क्रिकेटपटूंना आपल्या हक्काचं व्यासपीठ देऊ, योगेश पारकर यांचा देखील तोच अट्टहास राहिलेला आहे. जेव्हा आपण स्वतः क्रिकेटर असतो अशा वेळेला क्रिकेटमध्ये काय आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, योगेश पारकर यांना सुद्धा त्या गोष्टी ठाऊक आहेत. संतोजी थारी स्वतः उत्कृष्ट गोलंदाज आहेतच, स्वतः संघमालक सुद्धा आहेत. फिरकीचा जादूगार म्हणून संतोष थारी यांना ओळखलं जातं. आणि आमचे उत्तम विकेट किपर कोण, मिस्टर संदीप रुमडे. वेग भन्नाट आहे, भन्नाट वेगाचा बॉल, पण त्या ठिकाणी ओव्हरस्टेप झालेत का त्याची तपासणी आपण करतोय. वेग तर चांगला आहे पण पाहूया अपील तर कॉड बिहाइंडची होती सुमितची, पण पंच नो बॉल आहे की नाही त्याची शहानिशा करतायत. चला नो बॉल आहे. चला हा नो बॉल आहे म्हणजे अपील जरी केली तरी त्या अपीलला काय क्लिअर करता येणार नाही. पूर्णपणे आउट ऑफ क्रीज बॉक्स
लँड केलेला आहे गोलंदाज जिशानने आणि त्याचं मी अपील जरी केलंय तरी आता त्यामध्ये काहीच तथ्य नसेल. फरदीन बघा, या मैत्रीचे क्षण आपण ऑन फील्ड पाहत असतो. जरी आपण मैदानाच्या आतमध्ये प्रतिद्वंद्वी असू, पण मैदानाच्या बाहेर मित्र आहोत आणि म्हणूनच त्या गोष्टी नेहमीच तुम्हाला विविध स्पर्धांमध्ये, विविध मैदानांमध्ये पाहायला मिळतात. आता ओमकार देसाई अजूनही त्यांचं काही खातं खुललं नाही. धावसंख्येत थांबले 13 वर 7 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपलाय. ईशानचा पुढचा बॉल फ्री हिट. फुल लेन बॉल होता, ड्राईव्ह केलं, क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटचे, सिंगल कंप्लीट केली जाईल. आज ओमकारने कमालीचा संयम बाळगलाय. म्हणजेच हे मॅच्युरिटी असलीच पाहिजे. म्हणजे त्यांना माहिती आहे की 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये सातत्याने आपण वर्षानुवर्ष क्रिकेट खेळत असताना काय बदल आपल्या खेळण्याच्या शैलीमध्ये झाले पाहिजेत आणि ओमकारने तेच बदल घडवून आणलेत. म्हणजे त्यांनी कुठलीच घाई न करताना, सिच्युएशन अनलाइज करताना त्यांनी ते स्ट्रोक्स खेळलेले आहेत. त्यांना माहिती आहे की एका बाजूने स्कोर जर सुरू आहे तर मला काय खेळण्याची गरज नाही, मी फक्त खेळपट्टीवर थांबलो तरी संघाचा फायदा. धावसंख्या 14. करण थोडे ऑफ कलर झालेत. 2 सामन्यांचा पॉज मिळाल्यानंतर करण ज्या डेडिकेशनने मागच्या 2 सामन्यामध्ये खेळताना पाहायला मिळाले, ज्या स्ट्राईक रेटने खेळताना पाहायला मिळाले, ते मात्र अजूनही काही स्पष्ट होत नाहीये. सातत्यानं पुल करण्याचा प्रयत्न, बॉलचा वेग ओळखून त्यांनी तो स्ट्रोक्स सिलेक्ट केला होता, पण नाही धावा बनवू शकले. धावसंख्या पोहोचते 14 वर. ड्राईव्ह केलंय, टिपिकल पॉवर प्ले स्ट्रोक, क्षेत्ररक्षण कृष्णा यांच्या वतीने पूर्ण केलं जाते. थ्रो होईल स्ट्रायकर साईडला, बॅकअप आहे. पण पाहूया दुसऱ्या धावेसाठी करणचा प्रयत्न होता. स्ट्राईक ओमकार स्वतःकडे ठेवतोय. मागच्या सामन्यामध्ये 5 षटकात 80 पार केले होते. खरं तर ताई पेकस, प्रभादेवी, पालघरने आणि मागच्या 2 षटकांत जेव्हा तो सामना खेळत होते 52 धावा होत्या, बरोबर. त्याचमुळे कधी काय होईल याचा नेम नाही क्रिकेटच्या खेळामध्ये. कोणता संघ कधी वरचढ होईल हे सांगता येत नाही. आता अमरसाई गोरखपूर हा संघ वरचढ होतोय. कॅप्टन ओमकार देसाईचा विकेट मिळवतोय जिशान. धक्का क्रमांक 2. ताई पॅकर्स 15, 2 फलंदाज बाद. नवीन फलंदाज श्याम. कोण जाते मैदानाच्या आतमध्ये पाहूया. लेट्स सी हू विल गो. चर्चा होते कोण जाईल कोण जाईल. आणि यस, श्याम चौधरी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. कारण श्यामने याच मैदानामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये धमाकेदार खेळ दिलाय. रॉक ऑफ टेमगर म्हणून त्यांना ओळखलं जातं. उत्तम स्ट्रायकर, बॅटर आणि तितकेच चांगले यष्टीरक्षक ही भूमिका त्यांची आपण नेहमीच पाहिलेली आहे. जितकं चांगलं ग्रामीण क्रिकेट खेळतात, जितकं चांगलं भिवंडीचं सिटी क्रिकेट खेळतात. सिद्दीक भाबे सरांनी ती नावं कित्येक क्रिकेटपटूंना दिले, त्यातलं एक नाव जे श्यामला मिळालंय, रॉक ऑफ टेमघर. आता पाहूया त्यांच्या वतीनं तोच खेळ पाहायला मिळेल का. अपेक्षा तीच आहे. इतरांपेक्षा चांगलं खेळलं तर मग तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. बघा, रिप्लेमध्ये पाहायला मिळते पूल करण्याचा प्रयत्न होता, बॅट पूर्ण खांद्याच्या मागे घेऊन गेले, पण बॉलला एलिव्हेशन नाही मिळालं आणि जसा स्ट्रोक खेळले त्यांना माहिती होतं की मैदान काय क्लिअर होणार नाहीये आणि म्हणूनच ते पास झालेत. स्कोर थांबलेला आहे 15 वर. आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 5 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत आणि धावसंख्या फक्त 15 आहे. पहिल्या षटकात धावा होत्या 12 आणि या षटकात फक्त 3च धावा मिळालेल्या आहेत. 2 डॉट, 2 सिंगल, 1 विकेट. अजूनही 1 बॉल बाकी आहे. सिच्युएशन थोडी अमरसाई गोरखपूर संघाची चांगली झाली. नाणेफेक जिंकून त्यांनी क्षेत्ररक्षण निवडले. फायदा होतोय गोलंदाजांचा. पण फुलटॉस बॉल आणि फुलटॉस बॉलवर दाखवली आपली एबिलिटी आणि स्ट्रोक खेळण्याची टफ क्वालिटी. बॉल स्क्वेअरला क्लिअर करतोय षटकार. मागच्या डावात सुद्धा फुलटॉसनेच त्यांनी त्यांच्या डावाची सुरुवात केली होती आणि आता सुद्धा फुलटॉस मिळालाय. मग कुठे सोडणार आहे फुलटॉस फलंदाज श्याम चौधरी. श्यामने केलंय अचूक काम. बॉलला पाठवलंय प्रेक्षक स्टँडमध्ये. प्रेक्षकांचा झेल टिपण्याचा प्रयत्न, पण तो प्रयत्न असफल. 6 धावा मिळत आहे ताई पॅकर्सला. 6 धावांची वाढ. धावसंख्या पोचते 21 वर. बघा किती इझिली त्यांनी तो स्ट्रोक खेळला. त्यांचा तो स्ट्रॉंग झोन आहे, कम्फर्ट झोन आहे. स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग लेग, स्क्वेअर लेग आणि फाईन लेग या झोनमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीने खेळतात. आता या षटकारानं सिच्युएशन अंडर कंट्रोल येते थोडीशी. ताई पॅकर्स, प्रभादेवी, पालघर या संघासाठी 21 झालेत. 2 फलंदाज बाद. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे. प्रोजेक्टेड स्कोर विल बी अराउंड 6-3, पण त्यापेक्षा पुढे जावं लागेल. जसा खेळ मागच्या सामन्याच्या पहिल्या डावामध्ये अमरसाई गोरखपूर संघाचा आपण पाहिला, जखमी वाघ होता.
आणि जखमी वाघ किती खतरनाक असतो मागच्या सामन्यामध्ये त्या फलंदाजाचा खेळ पाहायला मिळाला. कृष्णाचं ते अर्धशतक आणि ते अर्धशतक पहिलं राहिले, दुसरं राहिलंय माफ करा या स्पर्धेतलं, पण आजच्या दिवसातलं पहिलं राहिलेलं आहे. तर प्रत्येकाला काही ना काही नवीन द्यायचं आहे, पण ते नवीन देताना ती रिस्क सुद्धा घ्यायची, तो अनुभव वापरायचा आहे. आणि तोच अनुभव पाहूया करण मोरेचा मागच्या 2 सामन्यामध्ये पाहायला मिळाला, पण ते थोडे शांत आहेत. पण अजूनही यानंतर 4 षटकांचा खेळ बाकी. अंकित यादव नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकासाठी पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेत आहेत. शॉट ऑफ गुडलेन, ऑस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ आणि तो योग्य आहे. विकेट किपरचं गायडन्स म्हणजे सुमित ढेकळेचं गायडन्स मिळते. बॉलला तितकं रोटेशन नाही आहे, पण टप्पा पडल्यानंतर बॉल फ्राईज होतोय, हलकासा बाहेरच्या दिशेने टर्न होतोय आणि त्याच वेगाचा, त्याच वळणाचा, त्याच टप्प्याचा अंदाज करण मोरे यांना बांधता नाही आला. त्यांना खेळायचा होता रूम क्रिएट करताना बॅकवर्ड पॉइंटला सुरुवात डॉटने. ओह, यावेळेस रीच मध्ये होता आणि त्या बॉलला आउट ऑफ रीच करण्याचा प्रयत्न, पण लॉंग ऑनला झेल देऊन आता करणचा खेळ सुद्धा संपलेला आहे. फरदीन काझीने तो झेल टिपला आणि विकेट जाते अंकित यादव यांच्या खात्यामध्ये. 21 धावा, 3 फलंदाज बाद. पूर्णपणे कंट्रोल, पूर्णपणे वचक, पूर्णपणे दबदबा या पहिल्या डावावर आतापर्यंत अमरसाई गोरखपूर या संघाची राहिलेली आहे. अपेक्षा भंग करण मोरेचा आणि टीम ताई पॅकरचा, पण अजूनही एक स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. पुढच्या फळीतील फलंदाजाला खेळण्याची संधी मिळालेली आहे आणि करणला रिप्लेस करताना पाहूया नवीन फलंदाज नेमका कोण जातोय. रणजित फराटे, मांडावगण फराटा या गावाला बिलॉंग करत असताना, पुण्यातील ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आता त्याच्या खेळामुळे पुण्याच्या बाहेरील संघ मालकाचं लक्ष त्यांनी वेधून घेतलेलं आहे. ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आयकॉन म्हणून तो खेळला आणि आता त्याची वर्णी लागली आहेत. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघामध्ये. फुल लेंथ बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि अगदी लॉंग ऑनला 2 फूट आत तो झेल फरदीनने टिपला आणि खेळ संपलाय फलंदाज करणचा रणजित फराटे. पाहूया नेमका कशा पद्धतीने त्यांना खेळण्याची संधी मिळते. मागच्या 2 डावांमध्ये रणजितला ती वेळ प्राप्त करता नाही आली, ती संधी नाही मिळाली, पण आता पाहूया मिळालेल्या संधीवर कशा पद्धतीने काम करतोय. पुरेसा कालावधी आहे रणजितकडे आणि पाहूया श्यामने तर पहिल्याच बॉलवर षटकार खेचून आपले इरादे स्पष्ट केलेत की ते मैदानात का आलेत. मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा इथूनच निघतात असं हे दोन्ही फलंदाज नेहमीच सांगताना पाहायला मिळालेले आहेत. पाहूया आज तसंच घडतंय का. संघ अडचणीत आहे. सुरुवातीचे 3 फलंदाज बाद झालेत. फुल लेंथ बॉल ड्राईव्ह, मिड ऑन नाहीये, बॉल मागे, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक फरदीन बॉलवर पोहोचेल तोपर्यंत मिळेल 1 धाव, 1 वाढेल. धावसंख्या पोहोचते 22 वर. 22 लॉस ऑफ 3. इतक्या धीम्या गतीने जाऊन नाही चालणार. समोरील संघाकडे एकापेक्षा एक धुरंधर फलंदाज असताना तुम्हाला सुद्धा तितक्याच वेगानं त्यांना मॅच करावं लागेल. हे एक्सप्रेशन टिपले जात आहेत 77 स्पोर्ट्सवर रणजितचे. एका बाजूला आता श्याम चौधरी आपण पाहतोय, पहिल्याच बॉलवर षटकार खेचून त्यांनी देखील आपल्या संघासाठी उत्तम सुरुवात देण्याचा प्रयत्न केलाय. पण एकाच बॉलवर चांगलं खेळून चालत नाही. जितके बॉल तुम्हाला फेस करायचे त्या प्रत्येक बॉलवर तुम्हाला सर्वोत्तमच द्यायचं आहे. त्यासाठी पाहूया ते प्रयत्न श्याम चौधरीचे कसे दिसतात. आतापर्यंत 15 चेंडूचा खेळ संपलाय. 15 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22. अंकित यादव द विकेट. ओ दांडेगोल, षटकाराचा प्रत्युत्तर, षटकाराची परतफेड अंकित यादवची. या षटकातली दुसरी विकेट. श्यामचा खेळ संपला. बोल्ड फ्रस्ट्रेशन आता श्यामच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते, कारण आता अगदी खोलात ठेवलेला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, यॉर्कर लेंथ, त्यावर ती मॅच नाही झाली खेळण्याची शैली आणि म्हणून तो परतीचा प्रवास. श्यामचा फक्त 1 षटकार खेचून ते बाद होऊन परततायत. 2 चेंडू फेस केले, 6 धावा. श्याम हे सुद्धा आपलं काम अचूक करू शकले नाही. पुन्हा एकदा रिप्ले मध्ये पाहूया. अगदी पुढे ठेवलेला बॉल 2 पायांच्या मधून बॉल स्टंपवर आदळला. शफल व्हायची एक लिमिटेशन असते आणि ती लिमिटेशन क्रॉस केली होती आणि म्हणूनच 2 पायांच्या मधून बॉल थेट स्टंपवर धडकला आणि त्रिफळा उद्ध्वस्त झालेला आहे. फर्निचर डिस्ट्रॉय. आणि आता श्याम क्रीज बॉक्सचा वापर त्यांना बऱ्यापैकी जमतो. क्रीज बॉक्स मध्ये ते व्यवस्थित रोल आउट झाले होते, पण काही संपर्क बॅटाने बॉलचा बनवू नाही शकले. त्यांनी बॅटचा फेस क्लोज केला. आता किंग ऑफ भिवंडी बिलाल शेख मध्ये दाखल होत आहेत. ही सर्व नावं पुन्हा एकदा सिद्दीक भावे यांच्या वतीने सर्व खेळाडूंना दिली गेलेली आहेत. हा किंग ऑफ भिवंडी म्हणजेच बिलाल, जो स्ट्रायकर बॅटर म्हणून त्यांची भूमिका नेहमीच अदा करताना पाहायला मिळालाय. किंग ऑफ 50s म्हणून सुद्धा ज्यांना ओळखलं जातं. बिलाल आता मैदानात मध्ये दाखल होतील श्यामची जागा घेण्यासाठी. 22 धावा, 4 फलंदाज बाद. आतापर्यंत
तिसऱ्या षटकातले 4 चेंडू डिलिव्हर झालेले आहेत. प्रोजेक्टेड स्कोर 50 दाखवतोय, जो अपेक्षित नाहीये. ताई पॅकर्स पालघर प्रभादेवी या संघाला त्याहून पुढे जावं लागेल. स्वस्त बसून काय तो धावफलक गाठता येणार नाहीये. 70 पर्यंत किमान जावंच लागणार आहे ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर या संघाला. या षटकात फक्त एकच धाव मिळाले. अंकित यादव चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळालाय. फुलटॉस बॉल हलका त्याने बॉलला ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक पोचतोय लॉंगॉनचा. पुन्हा एकदा फरदीन या षटकात जास्तीत जास्त बिझी राहिलाय. त्याच झोनमध्ये स्ट्रोक खेळले जात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण सेट केलं अंकित यादवने या षटकासाठी. 2 विकेट्स मिळवल्यात, 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या आहे 23. 4 फलंदाज बाद. शेवटचा बॉल या तिसऱ्या षटकातला. योगेश पेणकर यांनी सुद्धा पूर्ण अनुभव पणाला लावून आता गोलंदाजांची निवड करताना क्षेत्ररक्षक सुद्धा तितकीच चांगली कामगिरी उचलत आहेत. त्यांना माहिती हा सामना महत्वाचा आहे. टॉस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा फरदीन काझीच बिझी होतील. पूर्ण षटकामध्ये तुम्हाला फरदीनच फ्रेम मध्ये पाहायला मिळाले क्षेत्ररक्षण करताना लॉंगॉनला. 3 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 24. 4 फलंदाज बाद. ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर. अजूनही 3 षटकांचा खेळ बाकी. मागचा षटक अंकित यादवचा फक्त 3 धावांचा आणि 2 विकेट्स राहिले. आता पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी बोलवलं जातंय सेकंड स्पेलमध्ये इम्रोजला. थोडी चर्चा होते. ही चर्चा खूप महत्वाची आहे. 2 यशस्वी कॅप्टन तुम्हाला फ्रेममध्ये पाहायला मिळाले. सुमित ढेकळे आणि योगेश पेणकर. दोघांचा अनुभव एकत्रित एका संघासाठी वापरला जातोय. आता तुम्हाला डेव्हल फ्रेममध्ये 2 कॅप्टन, जशी मी चर्चा केली लगेच तुम्हाला 77 स्पोर्ट्सवर यशस्वी कॅप्टन म्हणजे पूर्ण भारतीय टेनिस बॉल क्रिकेटमधले 2 यशस्वी कॅप्टन एका संघात खेळताना पाहायला मिळत आहेत. आता ताकद दुप्पट झालेली आहे अमरसाई गोरखपूरची. आणि बघा दोघंही बिझी आहेत. दोघंही बिझी आहेत. ते डेडिकेशन आहे, ती जिद्द आहे. ज्या संघासाठी खेळतोय त्या संघासाठी सोनं करण्याची धमक या दोन्ही कॅप्टनकडे आहे. म्हणून या सामन्यामध्ये आतापर्यंत दबदबा अमरसाई गोरखपूरचा. इम्रोज पुढचा बॉल फॉर द विकेट. खूप जास्त बाहेर राहिला बॉल आणि यस पंचांचा निर्णय वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. एक धाव वाढते. इम्रोज काहीतरी वेगळं करण्याचा विचार करतोय. फलंदाजाला दूर ठेवायचं आहे. फ्लेक्झिबल आहे रणजित, हे माहिती आहे इम्रोजला. फॉलिंग स्वीप, रॅम शॉट, स्कूप शॉट हे त्याचे आवडीचे स्ट्रोक आहेत. आणि त्याचमुळे ऑफस्टमच्या बाहेर बॉलला ठेवलं जाते. इम्रोज आणि रणजित मजा येईल या कॉन्टेस्टमध्ये. जर हा कॉन्टेस्ट जिंकायचा असेल तर मग स्वतःला बेस्ट द्यावं लागेल. इम्रोजने या अगोदर बेस्ट परफॉर्मन्स दिलाय 1 विकेट घेत असताना. पुन्हा एकदा बॉल बाहेर ठेवलाय. बघा सातत्यानं काहीतरी वेगळं करायचंय. क्रिकेटचा हा अभ्यासक्रम वाटतं तितका सोपा नाहीये. हातात बॅट घेतली, हातात बॉल घेतला तर तुम्हाला क्रिकेटर बनता येत नाही. तो अनुभव तुमच्याकडे असला पाहिजे. तो संयम तुमच्याकडे असला पाहिजे. ती प्रतिभा तुमच्याकडे असली पाहिजे. तो सराव तुमच्याकडे असला पाहिजे. हा सराव या दोन्ही संघातल्या खेळाडूंकडे आहेच. पुढचा बॉल पुढे सरकून खेळायचंय. बघा कदाचित पुन्हा एकदा वाटलं होतं इम्रोजला की जागा सोडणार आहेत रणजित आणि तेच झालं होतं. पण वेळीच त्यांनी पावलं मागे घेतली. रणजितला बाद करण्यासाठी सुमितने प्रयत्न केले होते. प्रयत्न जवळपास यशस्वी झाले होते. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. बघा सुमित यांनी प्रयत्न केलेच होते पण बॉल गॅदर नाही झाला. स्लो मोशन मध्ये पुन्हा एकदा पाहूया. आणि बघा जर त्यांनी बॉल कलेक्ट केला असता रणजितला परतावं लागलं असतं. म्हणजेच कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है. त्या स्ट्रॅटेजी अंतर्गत खेळ चालू आहे. 26. पुढचा बॉल बॅक टू बॅक 3 वाईट्स आलेत. बैठक खेळायचा प्रयत्न होता. स्लॉक स्वीपची इच्छा होती. आता ते ड्रिल करून दाखवतात की मला स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटला खेळायचा प्रयत्न करायला हवा होता पण वेळ निघून गेला. बघा किती वेगानं ते बॅट स्विंग करतायत. आहे ताकद, आहे कॅलिबर, आहे क्षमता. बघा लेग कटर हा तर USP राहिलेला आहे इम्रोजचा. त्यावर तो सातत्याने काम करतो. जरी अगोदर 3 व्हाईट बॉल आलेत पण आता हा डॉट बॉल महत्वाचा होता. धावसंख्या 27. ओ फॉलिंग स्वीप जसा मी उल्लेख केला होता पण कनेक्शन नाही झालं. बॉल ट्रॅव्हल झालेला आहे यष्ट्यांवरून. तर आदरणीय नीरजजी घाडी आयोजक आमदार चषक आणखीन एक डॉट आला 500 रुपये. आणखीन एक डॉट जर पुढचा आला तर इम्रोजसाठी 500 रुपये आमच्या समालोचन कक्षामध्ये जमा झालेले आहेत. क्रिकेट चांगलं खेळा आणि क्रिकेट चांगलं खेळल्यानंतर बक्षीस देखील तुम्हाला जिंकता येतील. आणि नीरजजी घाडी यांच्या वतीने ते 500 रुपयाचं बक्षीस जर पुढचा बॉल डॉट आला तर.
धावसंख्या 27, 4 फलंदाज बाद, 27, लॉस ऑफ 4. नेक्स्ट बॉल. आतापर्यंत षटक चांगलं राहिले, जरी 3 वाईड आलेत पण 2 डॉट बॉल सुद्धा. आणि आला डॉट आणि फलंदाज बाद सुद्धा आलाय, म्हणजे सोने पे सुहागा. 500 रुपये मिळतील इम्रोज खानला. रणजित फराटेचा खेळ संपला. निम्मा संघ पेवलिन बॉक्स मध्ये 27, 5 फलंदाज बाद. रणजित खेळपट्टीवर असताना वाटलं होतं की धावसंख्येचा वेग वाढेल, कारण ती संधी मिळाली होती व्यावसायिक क्रिकेटमध्ये खेळण्याची. यू हॅव टू डू बेस्ट. खूप कमी वेळात ती संधी तुम्हाला मिळते आणि जेव्हा मिळते तेव्हा मग माघार घ्यायची नाही. स्टेप आउट होऊन खेळायचा प्रयत्न, आणि ज्या प्लॅनमध्ये होते तो प्लॅन एक्झिक्यूट झालेला आहे. यष्टीतीत तर नाही झाले, पण कॉट बिहाइंडच्या स्वरूपात रणजित बाद झालेले आहेत. म्हणजेच जे कॅल्क्युलेशन चाललं होतं सुमित ढेकळे आणि इमरोजचं, ते कॅल्क्युलेशन सेट झालेलं आहे. क्रिकेटला याच दृष्टिकोनाला पाहिजे. आणि आता आलायत धाकटी डहाणू. या ग्रामीण संघातून खेळत असताना आपली जागा ताई पॅकर्स संघामध्ये ज्यांनी पक्की केली ते धाकटी डहाणूचे अष्टपैलू खेळाडू. आली रे आली, प्रीतम बारीची बारी आली. 27, 5 फलंदाज बाद. प्रीतम, अजूनही बराच कालावधी बाकी आहे. 15 चेंडूंचं क्रिकेट बाकी आहे पहिल्या डावातलं. ताई पॅकर्स प्रभादेवी या संघाने 2 सामने जिंकलेले आहेत, आणि जर ते प्रस्थ टिकवायचं असेल तर या पुढच्या 15 बॉलवर किमान 35 धावा आल्या पाहिजेत, तरच कुठेतरी एक फायटिंग टोटल स्कोर कार्डवर पाहायला मिळू शकेल. पण पाहूया तसं घडतंय का, तसं होऊ दिलं जातंय का. एका बाजूला गोलंदाज फलंदाजांच्या प्रत्येक प्रयत्नांची कसोटी घेत आहेत, आणि त्या कसोटीमध्ये अजूनही फलंदाज तितके यशस्वी झाले नाही, कारण अजूनही कुठल्याच फलंदाजाचा डबल डिजिट स्कोर कार्डवर पाहायला मिळत नाही. कृष्णा बाद झाले 9 वर, ओमकार बाद झाले 1 वर, करण बाद झाले 1 वर, त्यानंतर श्याम आले, त्यांनी एक षटकार खेचला, आणि 2 वर रणजित बाद झालेत. तुम्हाला ऑनस्क्रीन पाहायला मिळत आहेत 27 धावा, 5 फलंदाज बाद. इम्रोज पुढचा बॉल ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड खेळायचा होता, पायांची स्ट्राईड मोठी करून बॉल मिडॉनला क्रॉस करून मागे जाईल. वाईड ऑफ लॉंग ऑन क्षेत्ररक्षण होते, थ्रो केला जातोय. पुन्हा एकदा फरदीन काझी. म्हणजे आज या सामन्यामध्ये फरदीन काझीची एक हायलाईट झाली तरी चालेल भूपेश, कारण क्षेत्ररक्षण करताना सातत्याने बिझी झालेत लॉंग ऑनला, आणि त्या झोनमध्ये बॉल जात नाहीत मागे, सीमारेषेच्या पलीकडे पोहोचत नाहीये, कारण त्या ठिकाणी भिंत आहे फरदीनची. 28 झाल्यात, 5 फलंदाज बाद. 3 वाईडने या षटकाची सुरुवात झाली, त्यानंतर 2 डॉट आले. पुढच्या बॉलवर विकेट मिळवला रणजित फराटेचा, आणि त्यानंतर ही सिंगल. इम्रोजचं षटक आतापर्यंत चांगलं राहिलंय, इकॉनॉमिकल राहिलंय, जरी व्हाईट बॉल्स येत आहेत पण चौकार षटकारांपासून या षटकाला अलिप्त ठेवलेलं आहे. 28. स्वतःला स्विच केलं, बॉल पॉइंटला, क्षेत्ररक्षण अंकित होतंय, धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. आणखीन एक डॉट बॉल. षटक चांगलं सांभाळलेलं आहे. चौथ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आपण पोहोचलेलो आहोत. धावसंख्या 28, 5 फलंदाज बाद. परिस्थिती मनासारखी नसते, ती मनासारखी बनवावी लागते, आणि पाहूया त्यासाठी प्रयत्न द्यावेच लागतात. बिलाल शेख इज द आयडियल चॉईस फॉर दिस प्रेशर सिच्युएशन. क्रॉस बॅटर खेळले, मागच्या पायाला जमिनीशी घट्ट करून फॉलो थ्रू मध्ये चांगला स्टॉप. इम्रोजचा 4 षटकाचा खेळ संपला. 28, 5 फलंदाज बाद. आपण फॉलो ऑफ विकेट्स पाहूया. आतापर्यंत 5 फलंदाज कसे बाद झालेत त्याचा आढावा आपण 70 स्पोर्ट्सवर घेणार आहोत. पहिला फलंदाज कृष्णा सातपुते, ज्यांच्या वतीने अपेक्षा होती त्यांनी खूप जास्त शफल होऊन जागा सोडली, आणि तीच सर्वात मोठी चूक झाली, आणि त्याचा फायदा गोलंदाजाने उचलला. त्यानंतर ओमकार देसाई कॅप्टन, ज्यांच्याकडून एका मोठ्या डावाची अपेक्षा, ती देखील अपेक्षा पूर्ण नाही झाली. पुल करताना बॉलला खेळलं त्याने मिड विकेटला, आणि जास्त काय हालचाल करावी लागली नाही क्षेत्ररक्षकाला. अमितने तो झेल टिपला. त्यानंतर करण मोरे, मागच्या 2 सामन्यामध्ये त्यांचा खेळ बहारदार राहिलाय, पण ऑन ड्राईव्ह खेळत असताना त्यांना तितकं अंतर गाठता नाही आलं, आणि फरदने तो झेल टिपला. त्यानंतर श्याम चौधरी, ज्यांनी पहिल्या बॉलवर षटकार खेचला, मोठ्या धावांचे संकेत दिले, आणि ते मात्र बोल्ड होऊन परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाले. आणि त्यानंतर रणजित फराटे, जे पुढे सरकून खेळताना कॉट बिहाइंडच्या सुरुवात पाहत झाले, आणि हा आढावा आपण घेतलाय 70 स्पोर्ट्सवर मागच्या 5 विकेटचा. बघा, लोक चंद्रावर जाण्याचं स्वप्न बघतात, तुम्हाला चंद्र दाखवलाय 70 स्पोर्ट्सने. 28. ओ खेचलाय बॉल आणि फेकलाय थेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. बारीचा हा षटकार. चलाय आता सुरू झालाय, कारण काय फटका सजवलाय. बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेताना, उंचीचा फायदा उचलताना
फोर्स करून बॉलला लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे उडवलंय आणि आता स्वागत केलंय गोलंदाजाचं षटकाराने अंकित यादव, ज्यांनी मागच्या षटकामध्ये इकॉनॉमिकल भूमिका घेतली होती. त्यांची इकॉनॉमी खराब करणार हा षटकार. अंकित बॉलावर हा नो बॉल आहे, त्याचमुळे संधी तर मिळेल. एक पूर्ण केली जाईल, सेकंडचा कॉल दिला जातो, कॅच होते, ड्रॉप, 2 तर मिळत आहेत. आणि पुन्हा एकदा नेमकं काय घडते ते आपण पाहूयाच. संधी होती आणि आता आपण येतोय पुन्हा एकदा 70 स्पोर्ट्सच्या घटना पुनर्निरीक्षण कक्षामध्ये. अक्षय कोळंबेकर सर येत आहेत, तपासणी करतील त्या घटनेची नेमकं काय घडलंय. प्रीतम बारे यांनी तर आता पूर्णपणे विडा उचललेला आहे की मी माझ्या संघाला चांगल्या स्थितीत घेऊन जाईन, त्यासाठी त्यांचे फटके मैदानात पाहायला मिळतात. यावेळेस बॅटचा फेस खूप जास्त वर गेला, एलिव्हेशन खूप जास्त होतं, पण अंतर तितकं नाही काढलं. दोघांच्या चेहऱ्यावर मात्र थोडंसं दडपण दिसतंय, कारण दोघांकडून चांगला खेळ होईल अशी अपेक्षा त्यांच्या चाहत्यांना आहे. आपण थांबलोय थोड्या वेळासाठी, ओव्हरस्टेप झालोय की नाही त्याची तपासणी आपण करतोय. आणि हा नो बॉल आहे. चला, म्हणजेच ऑनफिल्ड डिसिजन बघा, पूर्णपणे जो पाय लाईट झालेला आहे क्रीज बॉक्सच्या बाहेरच आहे, म्हणजेच काही उपयोग नाही झाला त्या घटनेला पुन्हा एकदा पाहण्याचा. 70 स्पोर्ट्सवर सर्व गोष्टी तुम्हाला लगेचच अपडेट येऊन जातील. भूपेश कराळे आहेत. 37 फलंदाज बाद, पुढचा बॉल फ्री हिट आणि त्या फ्री हिटचा वापर फ्लॅट अँड पॅरलल, पण बॉल सीमारेषा पार. किती धावा मिळतील, किती मिळतील धावा, किती मिळतील? 1 2 3 4. थांबूया, आता पंच कळवतील नेमकं धावा किती मिळतील. 4 मिळतील. चौकार येतोय, 4 धावा मिळालेल्या आहेत. 4 धावा वाढतात. योगेश पेणकर झेल टिपताना प्रयत्न देताना पाहायला मिळाले, पण काय ताकद आहे या आमच्या प्रीतम बारी या फलंदाजाकडे. सिच्युएशन अनालाइज करताना, प्रेशर ॲब्झॉर्ब करताना त्यांनी आता ती जबाबदारी स्वीकारत असताना 2 तगडे स्ट्रोक याच षटकात खेचून आपला क्रमांक कोणताही असू द्या, मी माझ्या संघाचा फायदा सुनिश्चित करेन, तोच खेळ प्रीतम बारीचा पाहायला मिळाला. 41 झाले आहेत, 2 चेंडूचा खेळ संपला, 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रीतम जसा खेळतोय, जर तो 6व्या षटकाच्या शेवटपर्यंत तसाच खेळला, स्कोर सातत्याने वाढेल. स्क्वेअर ड्राईव्ह, शतरक्षक होते योगेश पेणकर, आता त्यांची कसोटी चालूच आहे. जिथे ते जात आहेत तिथे बॉल जातोय असं देखील म्हटलं तरी हरकत नाहीये. या अगोदर ते लॉंग ऑफला होते, आता पोहोचते ते कव्हर पॉईंटला, बॉल पुन्हा तिकडेच गेला. एक धावमध्ये स्ट्राईक जाते. आता बिलाल शेखकडे धावसंख्या पोहोचते 42, 5 फलंदाज बाद. ह्या दोघांवर खूप काही अवलंबून आहे. संघाचा धावफलक त्यांच्या वतीने पुढे घेऊन एक चांगली स्थिती बनवण्याचा प्रयत्न त्या दोघांचा. स्ट्राईक जाते बिलालकडे, 3 चेंडू त्यांनी फेस केलेत, 1 धाव त्यांच्या वतीने संघाला मिळाले. आपला साथीदार जर चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नाला पंख लागतात, पण यावेळेस अंतर तितकं नाही घडलं आणि बिलालचा खेळ एका धावेवर संपला. 6वा धक्का, 42. चार चेंडू आणि फक्त एकच धाव बनवली बिलालने. रिप्लेमध्ये पुन्हा एकदा पाहूया. अमित नाईकने डीप मिड विकेटला तो झेल टिपला. अंकितच्या खात्यात आणखी विकेट जाते. काय कटर्स आहेत अंकितकडे. बॉडीला बॉलला ग्रीप करत असताना आणि योग्य त्या वेळी बॉलला रिलीज करताना फलंदाजाला रोखण्यासाठी त्यांचा वेग देखील तितकाच कारणीभूत ठरतोय. यावेळेस फटका चांगला सेट केला होता. पॅरल स्ट्रोक होता, जास्त एलिव्हेशन नव्हतं. आणखीन एलिव्हेशन आणि ताकदीची आवश्यकता आहे फ्लडलाईट क्रिकेटमध्ये खेळत असताना. एक्स्ट्रा नवीन फलंदाज सुशील बोरले. सुशील बोरले नवीन फलंदाज दाखल होत आहेत. सुशील बुर्ले, राईट, सुशील बुर्ले नवीन फलंदाज पोहोचत आहेत. संधी प्रत्येकाला मिळते, फक्त आपण वाट पाहण्याची क्षमता ठेवायची असते. आणि आता सुशीलचा खेळ तर आपण सातत्याने पाहिलेला आहेच, पण आजचा हा खेळ खूप महत्वाचा असेल. आजचा जर त्यांचा कॅमिओ काम करून गेला तर मग चर्चा सुशीलची सुद्धा सातत्याने होईल. पाहूया या महत्वाच्या सामन्यामध्ये शेवटच्या टप्प्यावर सुशीलचा खेळ वेळेवर होतोय का. फुल लेन बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचं बॉलिंग पाथ, सिच्युएशन
अंकितने सुद्धा चांगलीच सांभाळले. यावेळेस बघा स्लो हलकासा हलकासा टर्न झाला बॉल. ऑफस्टमच्या बाहेरची पिचिंग, वेग जबरदस्त आहे या गोलंदाजाकडे, त्यात कुठलंच दुमत नाही. पण मागच्या चेंडूपेक्षा आत्ता थोडासा कमी गतीने तो चेंडू हाताळला होता. वेगावर नियंत्रण चांगलं राहिलंय. आता फुल टॉस. यॉर्कर लेनसाठी जायचं होतं. बॉल लॉंग ऑफला. मिळेल एकच धाव. कृष्णा ते या ठिकाणी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाले. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 43. 6 फलंदाज बाद. टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर. शेवटचे 6 बॉल्स. आता सर्वांच्या चर्चा चालू झालेल्या आहेत. शक्यता तपासल्या जात आहेत. किती धावा बनतील त्याच्यासाठी पैजा लागल्या जातात. 55 की 60, 60च्या पलीकडे 50च्या आत वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि पाहूया आता कोणाचे तर्क यशस्वी ठरत आहेत. जर या फलंदाजाने मनात आणलं, सुशीलने मनात आणलं, प्रीतमने मनात आणलं, 3 मोठे स्ट्रोक आले, 60च्या पलीकडे स्कोर जाईल आणि त्या सामन्यामध्ये मग मजा येईल. प्रेक्षक अजूनही प्रेक्षक स्टँडमध्ये बसतायत. त्यांना माहिती आहे की या दोन्ही संघाकडून चांगलं क्रिकेट पाहायला मिळेल. जरी स्कोर नाही झाला पण पुढच्या डावामध्ये गोलंदाजी देखील तितकीच चांगली आहे टाई पॅकर्स प्रभादेवी पालघर संघाकडे. म्हणूनच निकाल अजूनही आपण वर्तवू शकत नाही. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर सँडी यादव पाहायला मिळतील. शेवटचे 6 बॉल्स ड्युएल अँगलमध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. एका बाजूला फलंदाज तपासणी करतोय चेंडूची सुशील आणि एका बाजूला जो गोलंदाजी करणारा सँडी. सुशील आणि सँडी एकाच वेळेला ऑन स्क्रीन 70 स्पोर्ट्सवर आपण पाहतोय. शेवटचे 6 बॉल्स. ये बा देवगड आपला जसा. हा आमचा सेल्फी पॉइंट ज्यावर आपण सेल्फी काढू शकता. चला वेळ संपली. आणखीन एक प्लेअर 30 सेकंडच्या आतमध्ये घ्या. वेळ संपलेली आहे. चला घेतलाय. मॅच ऑन करण्यासारखं नाहीये. 43. 6 फलंदाज बाद. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. षटकार हाच एक महत्वाचा मुद्दा राहील या षटकामध्ये टीम टाई पॅकरसाठी. आणि आतापर्यंत अमरसाई गोरखपूर या संघाकडून गोलंदाजी चांगलीच राहिले. म्हणजेच कुठलंही षटक इतकंही खर्चिक नाही राहिलं. सर्वात जास्त महागडं षटक हे मागचं होतं जे जवळपास 15 धावांचं होतं आणि पहिलं 12 धावांचं. फुल टॉस होता. अटेम्प्ट नाही घेतला. बॉल विकेट किपरच्या हातात जाऊन विसावतोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक्स्ट्राने स्कोर सुरू झालेला आहे. 6 बॉल्स विचारपूर्वक खेळायचे आहेत. खूप जास्त बाहेर आणि त्याचमुळे व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आलेला आहे. थोडी चर्चा होते. दोन्ही फलंदाजी दरम्यान चर्चा महत्वाची आहे. चर्चा करताना खेळ सुद्धा तितका चांगला झाला पाहिजे. संघावरचा जर त्राण घालवायचा असेल तर मैदान गाजवणारा षटकार खेचावा लागेल. फलंदाजांना ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक दूर आहेत. लॉंगॉनचे फरदीन चालत पोचतील तोपर्यंत चालत फलंदाजांनी 1 धाव पूर्ण केलेली आहे. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईकवर प्रीतम पोचले. स्ट्राईक रेट प्रीतमचा जवळपास 300चा आहे आणि म्हणूनच त्यांचं स्ट्राईकवर राहणं तर बनतं. त्यांना 5 चेंडूंचा खेळ करण्याची संधी मिळालेली आहे. 45 झालेत. 6 फलंदाज बाद. सँडी टू प्रीतम. फुल टॉस ड्राईव्ह केलाय. पुन्हा एकदा फरदीन बॉलला चेस करतोय. क्षेत्ररक्षण होतंय. पूर्णपणे घसरून हे क्षेत्ररक्षण पूर्ण केलेलं आहे. पुन्हा एकदा रिप्लेमध्ये पाहायला आवडेल प्रेक्षकांना की तुम्हाला ते द्यावं लागतं जे तुमच्याकडे आहे. त्यापासून तुम्ही पळू शकत नाही. मग तुम्हाला फलंदाजीच्या वेळी फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणावेळी क्षेत्ररक्षण द्यावंच लागेल. काय फिल्डिंग पाहायला मिळाली फरदीनची. धावसंख्या 47. अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडासा बाहेर सरकून हा स्ट्रोक खेळायचा होता. बॉलच्या टर्नचा अंदाज घेऊन खेळायचा होता प्रीतम बारीला पण नाही अंदाज बांधता आला. बॉल जास्त काय वळण घेताना पाहायला मिळाला. आर्मर होता. ऑफस्टमच्या बाहेरून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. जितका बाउन्स अपेक्षित होता प्रीतमला तितका बाउन्स काय त्यांना नाही मिळाला आणि म्हणूनच तो मनातला फटका फक्त मनातच राहिला. काय मैदानात आला नाही. येतोय डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 47 झाले आहेत. 3 चेंडूचा खेळ बाकी. वेग भन्नाट आहे आणि त्या वेगासमोर जवळपास 4 मुंड्या चित करण्याचा प्रयत्न जो यशस्वी झालेला आहे गोलंदाज सँडीचा. अगदी फुल लेंथ बॉल. वाईड यॉर्करचा अचूक पर्याय त्यांनी निवडला. फलंदाजांना रोखण्यासाठी हा पर्याय शेवटच्या षटकासाठी योगेश पेंडकर यांनी राखून ठेवला होता आणि तो पर्याय काम करून जातोय. फक्त 4 खर्च केलेत. पुढचे 2 बॉल महत्वाचे असतील.
टाई पॅकरसाठी पण मिळेल फक्त एकच धाव आणि स्ट्राईक घेतोय सुशील स्वतःकडे. एक धाव मिळून धावसंख्या पोहोचते 48. आजच्या शेवटच्या सामन्यातल्या पहिल्या डावातला शेवटचा बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवर सँडी यादव सज्ज होतोय. आणि आता पाहूया या शेवटच्या बॉलवर नेमकं काय पाहायला मिळते. जी अपेक्षा, जी प्रतीक्षा प्रेक्षकांची आहे, ती प्रतीक्षा या शेवटच्या बॉलवर पूर्ण होईल का? लेट्स सी. सँडी यादव वेगानेच या डावाचा शेवट झालेला आहे. तर सामना आता पाहूया नेमका दुसऱ्या डावामध्ये कसा होतोय. पहिला डाव संपलाय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीत धावसंख्या आहे 48. 49 धावांचं लक्ष, 36 चेंडू आणि 49 धावा करायच्या आहेत टीम अमर साई गोरखपूरला. पुढचा स्क्वॉड उद्याच्या दिवसातला आपण नक्कीच ती चर्चा करूया. चला पहिल्या डावात नेमकं काय घडलंय आपण स्कोर कार्ड पाहतोय. कृष्णा 7 धावा, ओमकार देसाई 1 धाव करून बाद झाले. कर्ण मोरेचा खेळ एका धावेवर संपला. श्याम चौधरी 1 षटकार खेचून बाद झाले. रणजित फराटे यांचा खेळ 2 धावांचा. बिलाल शेख यांचा खेळ फक्त एका धावेचा. प्रीतम बारी जे आले शेवटच्या टप्प्यावर त्यांचं काम तर योग्य राहिलं पण तितका स्कोर काय नाही सेट झाला. 17 धावांत ते बाद झाले. आणि सुशील बोरले हे 2 धावा करत बाद झाले. 9 एक्स्ट्राज. रन रेट 8चा. 48 6 षटकांमध्ये. बॉलिंग कार्ड आपण पाहणार आहोत ऑन स्क्रीन. 2 षटकं इम्रोजची 16 धावा खर्च करून 2 विकेट्स त्यांनी मिळवल्या. जिशानची 1 षटक इकॉनॉमी ते सुद्धा राहिले 1 विकेट त्यांच्या खात्यामध्ये. अंकित यादव यांची 2 षटकं 18 धावा त्यांनी खर्च करून 3 विकेट्स मिळवल्या. आणि सँडी यादव यांचं शेवटचं षटक फक्त 5 धावांचा राहिलेला आहे. फॉलो विकेट्स पहिली विकेट 12ला, दुसरी विकेट 15ला, तिसरी विकेट 21ला, चौथी विकेट 22ला, पाचवी विकेट 27ला आणि 6वी विकेट 42ला. तर 49 धावांचं लक्ष पूर्ण करायचंय 36 बॉल्समध्ये. ते गाठलं जाईल की रोखलं जाईल समालोचक कक्षामध्ये पुन्हा एकदा करूया बदल. व्हॉइस ऑफ टेनिस क्रिकेट भारतातील सर्व अग्रमानांकित सरप्राईज ज्यांचा आवाज आपण ऐकतो, ऐकूया पुढच्या डावासाठी चंद्रकांत शेट्टी सरांना. इट्स सो यू. थँक्यू. या पहिल्या डावाच्या हायलाईट्स आहेत. अगदी चांगली गोलंदाजी. मागील मॅचमध्ये पराभवानंतर ही टीम खडबडून जागी झाली आहे. ऑल इंडिया लेवलचे सितारे या टीममध्ये आहेत आणि त्यांच्याकडून खूप चांगला परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाला. आणि 48 वर रोखले 6 ओव्हरच्या या मॅचमध्ये. वर थांबवलं आणि सँडीने सुद्धा शेवटच्या ओव्हरमध्ये जसा डॉट बॉल आला काय सेलिब्रेशन केलंय. डॉट बॉलचंही सेलिब्रेशन होतं. आणि इकडे 48 झाल्यात, 49 करायच्यात आणि त्यासाठी फरदीन काझी, सुमित ढेकळे मैदानात दाखल झालेले आहेत. परंतु क्रिकेटचा खेळ हा 2 डावांचा आहे. एका डावात त्याचा रिझल्ट लागत नसतो. पहिल्या डावात स्ट्रगल झालं तर दुसऱ्या डावात सुद्धा होऊ शकतं. पाहूया कशा प्रकारे सुरुवात केली जाईल. 49 दिसत आहेत कमी, परंतु त्या करायला तर लागणार आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न तर आहेत. पाहूया काय होईल. उद्या दानिश 11 देवबाग हा संघ खेळताना पाहायला मिळेल. ओमी केनी, त्याचबरोबर संस्कार द्यानी, बंटी बद्रिके, सुमित डोंगडे, त्याचबरोबर जीवित म्हात्रे, विकी मुंबईकर, विशाल शहा, हिमांशु पाटील, साहिल लोंगले, फरमान खान, अमित पांडे आणि ब्रिजेश यादव अशा प्रकारे. त्याचबरोबरीने राजू टायगर अरुंदा या टीममध्ये केतन म्हात्रे, आकाश चिंदारिया, आर्यन भोईर, निजाम अली, फिरदोस आलम, आशिष पाल, फिरोज शेख, नागेश वाडेकर, चैतन्य पाटील, बबल नाईक, महिपाल चावडा, जय सोनी हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. यस, पंचांचा इशारा येतोय. अवधूत स्पोर्टच्या डिलिशकडे देखील जसा वेळ मिळेल त्यावेळेला येणार आहोत आपण. जमेत मॅचच्या दिशेने
पहिल्या ओव्हरसाठी आमंत्रित करण्यात आलंय. जाईद पठाण बॉलिंगला दाखल होताना पाहिला मिळत आहेत. फरदीन काझी विरुद्ध जाईद पठाण, युवा टॅलेंट बॉलिंगसाठी, आणि दुसऱ्या बाजूला फरदीन काझी. हो, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फरदीन काझी यांची विकेट घेत आहेत. जाईद पठाण, कुर्डुवाडी एक्सप्रेस मोठी विकेट घेतली आहे आणि आपली टीम सुद्धा मॅच मध्ये कमबॅक करायला तयार आहे, दाखवत आहेत जाईद पठाण. या युवा गोलंदाजाची चर्चा आज झाली. कुर्डुवाडीच्या, सोलापूरच्या, कमी वयात सुद्धा चर्चा आहे जाईद पठाणची. त्यांचा परफॉर्मन्स, मोठी विकेट काढून गेलेत. फरदीन काझी यांना पहिल्याच बॉलवर आउट करणं सोपं नाहीये आणि ते त्यांनी केलंय. या स्पर्धेत पहिली हाफ सेंचुरी प्रफुल्ल पाटील चॅम्बो यांनी केली, तर दुसरी हाफ सेंचुरी कृष्णा गवळी यांनी केली आहे. तेच कृष्णा गवळी तुळजापूरचे चाललेत मैदानाच्या आतमध्ये. फक्त 49 करायच्यात, परंतु पहिल्याच बॉलवर जाईद पठाण यांनी फरदीन काझी यांची विकेट घेतली आहे. आणि स्टंपच्या समोर सापडले. एलबीडब्ल्यूच्या स्वरूपात पहिल्याच बॉलवर जाईद पठाण यांनी घेतलेली विकेट पाहायला मिळाली आहे. 49चा पाठलाग 6 ओव्हरच्या मॅच मध्ये करायचा आहे खरा, परंतु क्रिकेटचा खेळ आहे, काही होऊ शकतं. प्रेक्षक मोठ्या संख्येने त्यासाठीच थांबलेत. 70-70 स्पोर्ट्सवर देखील आज प्रेक्षक आमच्या बरोबर मोठ्या प्रमाणावर जुडले गेले. कृष्णा गवळी अर्धशतक वीर. चर्चा आहे 4 व्हीलर कार कुणाला मिळणार. बरीचशी नावं शर्यतीत सुद्धा आहेत. यावेळेला समोर खेळले गॅप मध्ये आल्या आल्या पहिलाच बॉल सीमारेषा पलीकडे पाठवण्याचा प्रयत्न होतोय. 4 चौकार. येस, पहिलाच बॉल त्याच्यावर चौकार खेळताना पाहिला मिळेल. थोडंसं पुढे केला होता आणि कृष्णाने देखील थोडंसं कंट्रोल सर्कलच्या वरून खेळण्याचा प्रयत्न केला. गॅपमध्ये खेळला, पॉवर प्लेचा फटका खेळलाय आणि कुठेतरी बॉलरला सुद्धा विकेटसाठी जायचं आणि त्याच्यासाठीची गोलंदाजी पाहायला मिळते. वाह, खूप चांगला सुंदर स्ट्रोक पाहायला मिळालाय. चौकाराने सुरुवात केली याही मॅच मध्ये कृष्णा यांनी. एक या स्पर्धेतील जर पाहिलं, टॉप रन रवी घुले पहिल्या नंबरवर विराजमान आहेत आणि त्यांची टीम सेमीफायनलला पोहोचलेली आहे. 4 इनिंग मध्ये 117. कबीर माघारी परतलाय संघ 92. त्याचबरोबर कृष्णा गवळी 88. विकी 85 वर, प्रफुल्ल 85, करण मोरे 65, आदर्श पाटील 60, नयन भगत 57, फरदीन 53, सुमित 47. फुल टॉस. इकडे खराब बॉल केलाय आणि फुल टॉस बॉल सीमारेच्या पलीकडे पाठवलाय. बॅक टू बॅक 2 फटके आलेत कृष्णा यांच्या बॅटमधून. एकाच विभागातील दोन्ही खेळाडू आहेत, एकमेकांचा अंदाज आहे त्यांना. आणि इकडे जाईदने केलेला हा फुल टॉस सीमारेच्या पलीकडे पाठवणं आहे. कमबॅक करावं लागेल. 49चा पाठलाग करायचा आहे, परंतु कृष्णा तुटून पडलेत आल्या आल्या. उद्या सुद्धा रथी महारथ इकडे येणार आहेत. केतन मात्र इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील उद्या इकडे. निजाम अली म्हणजे दिल्ली, त्याचबरोबर संस्कार दानी उत्तराखंडचे सुद्धा खेळाडू इकडे पाहायला मिळणार आहेत. कृष्णा जाईद यांच्या विरुद्ध. हो हो हो, चांगला बॉल टाकलाय. आता हे कमबॅक होतं. मागील 2 बॉलवर स्ट्रोक आले खरे, परंतु त्याच्यानंतर परफेक्ट ब्लॉक जाईद यांच्याकडून पाहायला मिळाला. कृष्णाने स्वतःला रोखण्याचा प्रयत्न केलाय. आवाक्यात 9था बॉल वेगळ्या अँगलने आपण पाहू शकता. खोलवर टप्प्याचा बॉल येतो तो स्वतःला सावरलं, थांबवलंय. 2 चौकार. त्यानंतर जाईदचं कमबॅक. 8 रन धावफलकावर आहेत. पुन्हा तेच, पुन्हा खोलवर टप्प्याचा चांगला बॉल पाहायला मिळतोय आणि हिट करण्याचा प्रयत्न देखील इकडे पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 2 बॉल जबरदस्त टाकलेत. खोलवर टप्प्याचे यॉर्कर त्यांचं ब्रह्मास्त्र आहे आणि त्याचा वापर इकडे केला जातोय. आपण आहोत देवगडमध्ये सुरू आहे मानाची स्पर्धा. एव्हा देवगड आपलाच असा हा संदेश देणारा. तुम्ही क्रिकेट खेळायला या,
तुम्ही देवगडच्या पर्यटनाचा आनंद घ्या, देवगडच्या खाद्य संस्कृतीचा आनंद घ्या. यंगस्टार क्रिकेट क्लब हेच सांगतंय, दुसऱ्याही वर्षी एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आणली आहे. यंगस्टार क्रिकेट क्लबने यंगस्टार प्रीमियर लीग आणि भारतभरातील रथी महारथी कोकणात आलेत आणि देवगडात आलेत. या दर्जेदार क्रिकेटचा आनंद घेत आहेत. 31 बॉलमध्ये 40 अजूनही पाहिजेत. बॉलिंगसाठी पुन्हा एकदा जाईद पठाण. ओह, पुन्हा एकदा चांगला बॉल सुमित यांच्यासाठी टाकलाय. रन घेण्याचा प्रयत्न नाहीये, माघारी पाठवलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 9 रन झालेत. अजूनही 30 बॉल बाकी आहेत आणि 40 करायचेत. चांगला बॉल पाहिला मिळाला. सुमित कदाचित म्हणतात, यार रन झाली असती, आलात का नाही. उद्या राजेंद्र सिंग म्हणजे राजू पालटी राजस्थानवरून सुद्धा इकडे येणार आहेत. तर विविध राज्यातील खेळाडू उद्या सुद्धा येणार आहेत. कुणी दिल्ली, कुणी उत्तराखंड, कुणी उत्तर प्रदेश, कुणी राजस्थान, कुणी महाराष्ट्र, असे विविध भागातील खेळाडू उद्या सुद्धा येणार आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनो, आवर्जून या उद्या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी. दानिश 11 देवबाग या टीमची चर्चा आहे, तो उद्या खेळताना पाहायला मिळेल. उमेश टायटन्स वाघोटनची टीम पाहायला मिळेल. राजू टायगर आरोंदा आणि त्याचबरोबर अवधूत स्पोर्ट्स कणकवली. कोकणातील जे काही पॅकर्स आहेत, जे पुरस्कार आहेत, ते पारंपरिक सुद्धा आहेत. त्यांची एक वेगळी ओळख आहे. याची एंट्री म्हटल्यानंतर पॅक साईड असणार असं ऑलरेडी प्रेक्षक समजून जातात. त्याच्यामुळे इकडले सगळे पुरस्कर्ते आहेत, त्यांचे आम्ही कौतुक करू, कारण या सगळ्या गोष्टी सोप्या सुद्धा नाही आहेत. प्रज्योत लोअर फुल टॉस बॉल पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. फटका चांगला आहे, गेल्या सीमारेषच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. कृष्णा चांगली बॅटिंग करतायत. मागील मॅचमध्ये ते षटकारात डील करत होते, या मॅचमध्ये ते चौकारात डील करतायत. आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय, उद्याही चांगलंच क्रिकेट पाहायला मिळेल. त्याच्यामुळे उद्या सुद्धा आपण सगळ्यांनी आवर्जून ही स्पर्धा पाहायला या. आणि नो बॉल, आणि तो का आहे त्याचं उत्तर देखील इकडे मिळालंय. ओव्हर स्टेपिंग आहे. कृष्णा गवळी 29 बॉलमध्ये 36 करायचे. प्रज्योत यावेळेला समोर खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय. वाह, जबरदस्त स्ट्रोक, सिक्सर. तुळजापूरचा कृष्णा देवगड गाजवतायत. सिक्सर खेळलाय त्यांनी. प्रज्योतवर तुटून पडलेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता. कृष्णा गवळी या स्पर्धेमध्ये खूप चमकदार कामगिरी करतायत. बॉल गेला वाटतं. रवी गुले पहिल्या नंबरवर, आता कृष्णा दुसऱ्या नंबरवर आलेत 103 रनसह. कृष्णा गवळी, रवी गुले पहिला नंबर अजूनही कायम ठेवला, 117 वर आहेत. आणि आपण पहिलंच घोषित केलेला आहे. गौरेश पहिल्या नंबरवर विकेटसाठी 8 विकेट, पार्थ गांधी 7 विकेट, सूरज गायकवाड 5 विकेट, प्रतीक 5 विकेट, अंकित 5 विकेट, अजिंक्य देशमुख 5 विकेट, आमिर 5, सचिन 4, एजाज मंडरेला 4 आणि पॅरिस कांबळे 4 हे विकेट आहेत. पहिल्याच दिवशी घोषित केलंय. एका विकेटला 7 पॉईंट, एका रनला 1 पॉईंट आणि 4 टॉपर मधूनच विचार केला जाईल. हो हो, इकडे बॉल थोडासा मागे आपटला होता. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. सामना पुढे निघालाय. उसळी होती. ओ हो हो, जंप मारून खेळायला गेले स्ट्रोक, तरी सुद्धा बॉल काही मिळाला नाहीये. एवढी उसळी घेऊन सुद्धा फ्रेम मध्ये सुद्धा नाही दिसला बॉल. यावेळेला ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकलाय. हा बॉल थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. याच टप्प्यासाठी ओळखले जातात, परंतु आता कमबॅक केलाय.
यावेळेला फटका फसलाय, विकेट येताना पाहायला मिळते. ज्या विकेटची गरज होती ती विकेट आलेली आहे. आणि या मॅच पुरतं तरी कृष्णाला शांत केलेलं आहे. दुसरा नंबर मात्र त्यांनी पकडलेला आहे. गेल्या वर्षी एक कार आली आहे, यावर्षी सुद्धा येईल का? परंतु मॅच तर सोडली नाहीये ताई पॅकरने सुद्धा. आणि मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहायला मिळत आहेत भारतातील एक नामवंत कॅप्टन, त्याचबरोबरीने फायटर जेट महाड रायगड योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये आलेत. ऑप्टमच्या बाहेर टाकलाय बॉल, तिकडनं पॉइंटला खेळायला गेले, फटका फसला, बिलाने घेतली कॅच. आठ बॉलमध्ये 19 त्यांनी केले आणि खूप प्रभावी कामगिरी राहिली आहे. प्रज्योत अंबेरे 27 बॉलमध्ये 28 करायचे आहेत. मॅच जवळ आली आहे, फक्त संपलेली नाहीये. पहिल्या दिवशी मंगलमूर्ती पुणे, दुसऱ्या दिवशी जर पाहिलं तर एके स्पोर्ट्स वरवडे. आज बाजी कोण मारणार? अमरसाई गोरखपूर उत्तर प्रदेश की ताई पॅकर्स प्रभादेवी पालघर महाराष्ट्र. हे क्रिकेट प्रेमी आहेत, हे दर्दी क्रिकेटचे चाहते आहेत, जे मात्र आवर्जून दूर दूरवरून आलेत, आपापल्या गावातून आलेत, कारने आलेत, मोटरसायकलने आलेत, परंतु मैदान गाठलंय. एव्हा देवगड आपलाच असा. आज चांगलं क्रिकेट पाहायला मिळालंय. उद्या पण सगळ्यांनी मॅच बघू की यावा, कारण उद्या सुद्धा चांगल्या टीम आहेत. सुशील बोरले सांगलीचे चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहे. अजूनही जर पाहिलं दुखापतग्रस्त झाले आणि त्याच्यामुळे बदली गोलंदाज म्हणून सुशील बुर्ले आलेले आहेत. योगेश पेनकर यांच्या विरुद्ध सुशील बुर्ले. वेग ही त्यांची सुद्धा ओळख आहे. लोवर फुल टॉस, त्याला समोर खेळण्याचा प्रयत्न केलाय, तिकडे फिल्डर येत आहेत. रन एक मिळणार आहे. धावसंख्या एकीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सुशील बुर्ले एका बाजूला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर बाहुबली सुमित ढेकळे यांना पण पाहतोय. 22 धावा धाव फलकावर आहेत, म्हणजे अजूनही जर पाहिलं तर 26 बॉलमध्ये 27 करायचे आहेत. मॅच संपलेली नाहीये. सुमित ढेकळे शेवटची मॅच आजच्या रात्रीतील. उद्या सुद्धा रती महारथी इकडे विविध राज्यातून येणार आहेत. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आणि सुशील बुर्ले यांनी विकेट घेतलेली आहे. सुमित ढेकळे आउट होत आहेत. विकेट जर आल्या तर मॅच मध्ये ताई पॅकर सुद्धा येऊ शकते. सुशीलने घेतली विकेट. बदली गोलंदाज म्हणून आले आणि विकेट घेत आहेत. सुमित ढेकळे बाद होत आहेत या मॅच मध्ये, लवकर स्वस्तात बाद होत आहेत. सुशील बुर्ले यांचा हा चेंडू एक चांगल्या टप्प्यावर पाहायला मिळाला. उसळता चेंडू होता, त्याच्यावर मोठा स्ट्रोक खेळायला गेले आणि फसले. आणि सध्याच्या घडीला चर्चेतील नाव आणि रायगडची रन मशीन मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. रजत मुंडे इन ऍक्शन. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील, चर्चेत असतील. तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता. अगदी बदली गोलंदाज म्हणून सुद्धा सुशील बदली गोलंदाज म्हणून आले आणि त्यांनी महत्त्वाची विकेट घेतली आहे या स्पर्धेत. 3 इनिंग किंवा ही तिसरी इनिंग आहे. 20 धावा त्यांच्याकडून मात्र इकडे केल्या गेलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर 12 त्यांचा बेस्ट आहे. हे सगळे ग्राफिक्स देखील आपण पाहू शकता. आणि मॅन ऑफ द मॅचच्या वेळेला एक नवीन आविष्कार पाहायला मिळाला. भूपेश, तुमचं कौतुक. ज्या वेळेला मॅन ऑफ द मॅच दिलं जाते त्यावेळेला ब्रॅकेटमध्ये का मॅन ऑफ द मॅच दिलं जातं तो परफॉर्मन्स सुद्धा दाखवला जातोय. अजून किती बदल होणार आहेत आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये.
येस, इकडनं त्याची सुरुवात करतायत. कौतुक करावं लागेल. सुशील बुर्ले. हो, चांगला बॉल टाकलाय अगदी. खोलवर टप्प्याचा बॉल करण्याचा प्रयत्न राहिला, परंतु फिल्डर थोडेसे दूर होते आणि तिकडे 2 रन कंप्लीट केल्या जात आहेत. चांगला बॉल पाहिला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर इकडे 2 ओव्हरचा खेळ संपतो, 24 झालेली आहे. अजूनही 24 बॉलमध्ये 25 करायचेत. मॅच संपलेली नाहीये. चोवीस बॉलमध्ये 25 करायचे. जाईद पठाण पुन्हा एकदा बॉलिंगसाठी आमंत्रित केलंय. आजच्या रात्रीतील ज्या युवा गोलंदाज, जसं कबीरची चर्चा झाली तसं या युवा जाईदची सुद्धा चर्चा झाली आहे. आज कृष्णा गवळीची चर्चा झाली आहे. आज कृष्णा सातपुते यांच्या बॅटिंगची सुद्धा चर्चा झाली. त्याचबरोबरने श्याम चौधरी यांची सुद्धा चर्चा होताना पाहायला मिळाली. करण यांच्या बॅटिंगची चर्चा झाली. जाईद पठाण योगेश पेनकर यांच्या विरुद्ध. ओ, पहिला बॉल तर चांगला टाकलाय. कोण मनवला आणि बॉलला बाहेर कट करण्याचा प्रयत्न राहिलाय. राऊंड द विकेट आले, बॉलला कट केलंय, बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न नाही यशस्वी होऊ दिलाय जाईद पठाण यांनी. चांगला बॉल. अशा प्रकारचे बॉल आले तर दबाव येऊ शकतो. थोडासा खाली राहिला, त्यामुळे योगेश देखील हा चेंडू काही त्यांना समजू शकलेला नाहीये. 23 बॉलमध्ये 25 ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. ओव्हर नंबर 3 मार्गस्थ आहे. ओ हो हो, ही समस्या राहिली आहे. त्यांनी प्रत्येक ओव्हरमध्ये एक फुलटॉस केलाय आणि त्या फुलटॉसवर त्यांना ते बॉल मैदानाच्या बाहेर देखील गेलेत. या अगोदर कृष्णा गवळी यांनी अशा प्रकारचे त्यांच्यावर हल्ले चढवले आणि आता याही ओव्हरमध्ये त्यांनी फुलटॉस केला आणि या फुलटॉसला योगेश पेनकर सारखा खेळाडू काही सोडणार आहे नाही. फक्त दिशा दिली, बॅट आडवी केली आणि चौकार वसूल केलाय योगेश पेनकर यांनी. 28 धावा धावफलकावर आहेत. आता चांगल्या टप्प्यावर आले. तिकडे पॉइंटला पाठवलाय बॉल. जिशान होते तिकडे. बॉलला एका धावेमध्ये परावर्तित करतायत. धावसंख्या पुन्हा पुढे गेलेली आहे. 29 धावा धावफलकावर. म्हणजे 21 बॉलमध्ये 20 अजूनही करायचे आहेत. सामना काही संपलेला नाहीये. प्रयत्न जाईद पठाण अजूनही करतायत, परंतु रजत मुंडे, योगेश पेनकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आजच्या प्रमाणे उद्या सुद्धा या ठिकाणी दर्जेदार खेळाडू विविध राज्यातून दाखल होणार आहेत. पुन्हा चांगला बॉल ढकललाय फक्त तिकडे. 1 रन पूर्ण केली जाईल. रजत मुंडे, योगेश पेनकर मैदानाच्या आतमध्ये या डावाला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतायत. एक 10-15 रन कमी पडल्या ताई पॅकरच्या, हे आवर्जून म्हणावं लागेल. जर का त्या आल्या असत्या, एक 60-65 ची मॅच आणखी चांगली झाली असती. हो, यावेळेला टर्न झालाय बॉल. आतमध्ये येत होता, त्याला दिशा दिली आहे. बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने. तिकडे फिल्डर आलेत आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत रन घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय. 2 रन मिळणार आहेत. हलकासा टर्न पाहिला मिळाला, परंतु टप्पा लेगस्टम्पच्या बऱ्याच बाहेर होता आणि अशा वेळेला हा टर्न मात्र बॅटरला खेळण्याची संधी देखील मिळाली. 32 झालेत. 19 मध्ये 17 पाहिजेत. जाईद पठाण पुन्हा एकदा. हो, पुन्हा एकदा तेच. त्याच पद्धतीचा कोण बनवायचा प्रयत्न त्यांचा राहिला, परंतु फिल्डर थोडेसे दूर होते. त्याच्यामुळे 1 रन मिळेल. 1 वर समाधान. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 18 बॉलमध्ये 16 करायचे आहेत. मॅचला जिंकण्यासाठी 3 ओव्हरमध्ये 33, 3 विकेट.
16 करायच्यात अजूनही. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच आहे. उद्या सुद्धा अगदी लवकर यायचंय. 5 वाजता आपल्याला मॅच सुरू करायची, याची नोंद आपण घ्या. थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न राहिला आहे. बॉल निघाला सीमारेषा दिशेने. तिकडे फिल्डर आहेत, फेकी करतील, एकच रन मिळणार आहे. काही डॉट बॉलची आवश्यकता अजूनही आहे. 17 मध्ये 15 करायचे आहेत. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. हे दोन्ही खेळाडू मोठी रिस्क नाही घेत आहेत. सिंगल डबलने का होईना, कारण मागील मॅचमध्ये या टीमने पराभव स्वीकारला होता आणि या मॅचमध्ये आणि एका रणनीतीने बॅटिंग होते आता. हो, यावेळेला पायावर बॉल करण्याचा प्रयत्न, पाठीमागे जाईल, ओंकार आहे तिकडे, पुन्हा एक रन. थोडासा दबाव निर्माण केलाय कारण मोठे स्ट्रोक येणं बंद झाले, परंतु 1-1 चालू आहे, ती जमेची बाब आहे. 16 मध्ये 14. देवगडमध्ये एवढं मोठं दर्जेदार आयोजन पाहायला मिळत आहे यंगस्टार क्रिकेट क्लबच्या वतीने. योगेश पेनकर 7 बॉलमध्ये 10 वर खेळतायत. रजत मुंडे 3 चेंडूमध्ये 4 वर खेळतायत. टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा कंट्रोल पुल करण्याचा प्रयत्न तिकडे केला जातो आहे. पंधरा मध्ये 13. लोअर फुल टॉस. आता बॅट नक्कीच उगारली होती आणि मोठा स्ट्रोक खेळलाय. लोअर फुल टॉस भेटला आणि रजत मुंडे यांनी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय षटकार. किरण यांचा हा बॉल लोअर फुल टॉस. गुडघा थोडासा वाकवला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे. मला वाटलं अवी तिकडे कॅच घेत आहेत की काय. पुन्हा एकदा याही वेळेला एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय आणि आई चेंडू सीमारेषच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. यस, नीट पहा या चेहऱ्याला. सध्या चर्चेत आहे आणि या स्पर्धेमध्ये जर पाहिलं तर येस, नो बॉल या मॅचला जिंकलं जात आहे. खूप छान दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं, परंतु एक गोष्ट पाहायला मिळाली, तिन्ही दिवस विनरची मॅच. जो संघ पराभूत झाला तो संघ क्वालिफाय सुद्धा झालाय. सगळे जे कमिटी मेंबर्स आहेत, आपली नेहमीप्रमाणे उद्याच्या प्लॅनिंग साठीची मीटिंग आहे, आपण इकडे दाखल व्हायचंय. ताई पॅकर्स आपलंही कौतुक. अमरदादा त्याचबरोबरने अनिकेत आपलं देखील कौतुक आहे. या स्पर्धेमध्ये आपलाही संघ चांगला क्रिकेट खेळला. कृष्णा आपण यायचं इकडे, आंब्याच्या पेटीसाठी यायचंय. कृष्णा सातपुते म्हणतोय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातो आहे. 2 ओव्हरमध्ये 3 विकेट, 18 रन. अंकित यादव. अंकित या दुसऱ्या डावाच्या हायलाइट्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 49चा पाठला, काही चांगले फटके आले, त्याचबरोबर जर पाहिलं तर काही विकेटही आल्या आणि हा फुल टॉस, त्याच्यावर मात्र चांगला फटका कृष्णा यांनी खेळताना पाहायला मिळाला. दोन्ही ओव्हरमध्ये त्यांनी देखील एक फुट लॉस टाकला, परंतु काही बॉल खूप लाजबाब टाकले होते. योगेश यांच्याकडून देखील काही चांगले स्ट्रोक येताना पाहायला मिळाले. आणि अनिकेत राऊत यायचं आमच्या क्रीडा मंचावर. अनिकेत आपण या.
अनिकेत महाराष्ट्रातील टॉप अष्टपैलू खेळाडू म्हणून राहिलेले आहेत. अलीकडे व्यवसायानिमित्त थोडासा कमी वेळ देतात, परंतु ताई पॅकरसाठी अनिकेत वेळ काढतात आणि ताई पॅकर उभी देखील राहते ज्या वेळेला अनिकेत येतात. पहिल्या डावाचे हायलाइट्स इकडे पाहायला मिळत आहेत. हा षटकार पाहायला मिळतोय. अनिकेत राऊत सर यायचं आपण क्रीडा मंचावर.